नमस्कार मंडळी, मी हेमंत तेलवेकर. हेमंत तेलवेकर शो या चॅनलमध्ये मी खूप दिवसानंतर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, खूप दिवसापासून आपल्या शावडी तालुक्यामध्ये प्राण्यांच्या हल्ल्याचं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये वाढतं आहे आणि या जंगली श्वापदांच्या हल्ल्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास होतो आहे, शेतकऱ्यांना त्रास होतो आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या मानवी वस्तीवरती या प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामुळं, मग ते बिबटे असतील किंवा गवे असतील किंवा काही प्रमाणावरती टस्करसुद्धा, कारण गेल्या 1-2 वर्षापूर्वी राधानगरी तालुक्यामधनं गगनबावड्या या तालुक्याच्या मधनं टस्करनी पन्हाळा आणि शावडीमध्ये सुद्धा धडक मारलेली बातमी पेपरमध्ये आलेली होती. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावरती प्राण्यांचा प्रादुर्भाव लोकांच्यावरती वाढलेला आहे आणि यामध्ये खूप लोकांनी त्याचा फटका सहन केलेला आहे. याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्यावरती जीवघेणे हल्ले झालेले आहेत, तर काही मुलांवरती त्याचा फटका बसलेला आहे, मुलांचा जीवसुद्धा धोक्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या 2 बातम्या माझं लक्ष वेधून घेतलं आपल्या तालुक्यामध्ये. ते म्हणजे शावडी तालुक्यामध्ये ही बातमी तुम्ही बघू शकत असाल आपल्या स्क्रीनवरती. ABP लाईव्ह या वेबसाईटवरती बातमी छापून आलेली आहे आणि अनेक प्रादेशिक पेपरमध्ये सुद्धा ही बातमी छापून आलेली होती. ही बातमी होती कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शावडी तालुक्यातल्या उदगीरीपैकी कैदारलिंगवाडी हद्दीमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये 10 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. जनावरांना चरण्यासाठी गेली असताना बिबट्याने हल्ला केल्याने मुलीचा मृत्यू झाला आणि या मुलगीचं नाव आहे मनीषा बाबाची डोईफोडे. ती केदारलिंगवाडी, मूळ राहण्याचं गाव त्यांचं पुसाळे हे होतं, शावडी तालुक्यामधलं हे गाव होतं. आणि बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये या मुलगीचा मृत्यू झालेला आहे आणि ही बातमी प्रसिद्ध झाली होती डिसेंबर 22मध्ये. या बातमीला 1 वर्ष होतंय न होतंय तोपर्यंत अजून एक बातमी, जी बातमी तुम्हाला मी आता दाखवतो, ही 23 नोव्हेंबर 2023ची बातमी आहे आणि आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल की बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शाळकरी मुलगी ठार. तर ही बातमी शित्रू वारूंच्या पत्रकारांनी दिलेली बातमी आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शाळकरी मुलगी ठार झालेली. हिचं नाव आहे सारिका बबन गावडे, असं या मृत मुलीचं नाव आहे. आणि शावडी तालुक्यामधल्या शित्तूर वारूंपैकी तळाची वाडा इथं ही दुर्घटना घडलेली होती. सारिका आपल्या चुलतीसोबतच घराशेजारील शेळी चारण्यासाठी गेली होती आणि दरम्यानच घरापासून 200 मीटर अंतरावरती असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवताच्या झुडपामध्ये दबावरून बसलेल्या बिबट्याने सारिकावरती हल्ला केला. यावेळी चुलतीनं आरडाओरडा केल्यावर बिबट्या पळून गेला, मात्र सारिकाचा जागेवरती मृत्यू झाला असून सदर घटनेची नोंद शावडी पोलीस ठाणे व वन विभाग मलकापूर येथे झालेली आहे. म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्षाच्या अंतरामध्ये ही एक दुसरी घटना आपल्या शावडी तालुक्यामध्ये घडलेली आहे. याच बातमीच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला असं सांगितलं की गेल्या काही दिवसापासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे. आतापर्यंत केदारलिंगवाडी येथील शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, उखळू येथील शाळकरी मुलावरती हल्ला, कदमवाडी येथं एकावरती प्राणघातक हल्ला, 20 पेक्षा जास्त गायी म्हैशी, 50 शेळ्या कुत्री बिबट्यानं ठार केलेली आहेत. अशा प्रकारची बातमीच्या या भागामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. वन विभागानं तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केलेली आपल्याला इथं दिसते आहे. त्याचबरोबर आज देखील नेरलेजवळ गव्यांचा कळप, शावडी तालुक्यातल्या नेरले गावाजवळ गव्यांचा कळप सकाळी बिनधास्त फेरफटका मारताना दिसला. आज तारीख आहे 21 जानेवारी 2024. आजच्या पुढारीमध्ये आलेली बातमी आहे. वारणा उजवा कालव्याच्या भराव्यावरून डौलात चालणारे 15हून अधिक लहान मोठे गवे सिमेंटच्या साकवावरून अलाडपलाड करीत जणू जंगलाबाहेरचा निवांतपणाच अनुभवत होते. मात्र भल्या सकाळी गव्यांचा हा भला मोठा कळप पाहून परिसरातील नागरिकांच्या उरात धडकी भरलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीच्या बातम्या ऐकल्यानंतर मनाचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. शावडी तालुका हा दुर्गम तालुका आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकाकडचा भाग आहे आणि कोकणाला म्हणजे विशेष करून रत्नागिरीला जर जायचं असेल तर शावडी मार्गे आंबा घाट उतरत आपल्याला जावं लागतं आणि हा संपूर्ण भाग
हा भाग जंगलानं व्यापलेला भाग आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती जंगल आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा या भागामध्ये जंगली श्वापदांच्या हल्ल्यामध्ये मानवी वस्तीवरती त्याचा परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. मानवाला त्याचे पाळीव प्राणी गमावावे लागतात. एवढंच नव्हे तर आपण बघितलं आता 2 बातम्या, त्याच्यामध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला देखील आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीनं अत्यंत भयावह अवस्था आपल्या तालुक्यामध्ये आहे. आणि अशा अवस्थेमध्ये अशा प्रकारच्या बातम्या रोज आपल्याला ऐकायला मिळतात. आणि या बातमीचं केवळ वाचन करणं किंवा मोबाईलवरती अशा प्रकारच्या बातम्या व्हिडिओ बघणं एवढं झालं की संपलं असं स्वरूप आपल्या लोकांचं आपल्याला बघायला मिळतं. परंतु याच्यावरती कुठं फारसं विचारमंथन झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही आहे. काय झालं की नेमकं प्राण्यांची संख्या वाढली म्हणून मानवी वस्तीवरती त्यांचे हल्ले वाढलेले आहेत की अन्य काही कारण आहेत? प्राण्यांची संख्या आतापर्यंत या भागामध्ये नव्हती का? जंगलं ह्याच्यापूर्वी नव्हती का? जंगलाचं प्रमाण खूप वाढलं आहे का? आणि त्यामुळं त्याचा फटका मानवी वस्तीमध्ये असणाऱ्या लोकांच्यावरती, प्राण्यांवरती, मानवांवरती त्याचा फटका बसतोय, असं याचं स्वरूप आहे का? हा खरं तर एक संशोधनाचा विषय आहे. आणि अशा प्रकारचं संशोधन किंवा या संदर्भानं खूप गांभीर्यानं घेऊन त्याचं संशोधन करण्याची खरं तर आपल्या तालुक्यामधल्या जनतेनं याचं संशोधन करणं गरजेचं आहे. पत्रकारांनी हा विषय डोक्यात घेणं गरजेचं आहे किंवा सरकार दरबारी देखील, सरकारनं देखील या विषयावरती मंथन आणि त्या पद्धतीनं इथं सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. जंगलं वाढवली पाहिजेत, जंगलामधली प्राणी संपदा देखील वाढवली पाहिजे. हे जरी खरं असलं तर तरी देखील प्रश्न हा उरतो की जंगल खरोखर वाढलं आहे का जंगलाचं प्रमाण घटतं आहे? जंगल वाढल्यामुळं प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे का जंगल घटल्यामुळं प्राणी सैरावैरा झालेले आहेत आणि त्यामुळं ते भक्ष्याच्या शोधामध्ये जंगलामधनं बाहेर पडून मानवी वस्तीवरती ते हल्ला करत आहेत? हे पाहणं हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि या अँगलनं मी काही दिवस विचार केला, त्या संदर्भामध्ये काही नेटवरती माहिती सर्च केली आणि ही माहिती सर्च केली असता काही गोष्टी आपल्याला नव्यानं दृग्गोचर झालेल्या मला बघायला मिळाल्या. त्यापैकी आपण काही गोष्टी आता आपण बघणार आहोत की नेमकं काय झाले, नेमकी काय परिस्थिती आहे. तर आपल्याकडं जंगल, शावडीमधलं जंगल, शावडीमधली प्राणी संपदा, शावडीमधली औद्योगिक स्थिती, शावडी तालुक्यामध्ये जे उद्योगधंदे नव्यानं उभारले जात आहेत, या सगळ्या गोष्टींचं संशोधन विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की शावडी तालुका जो इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो आहे, या तालुक्यामध्ये खाणींची संख्या वाढते आहे. तर या संदर्भानं आपल्याला दिसत असेल की या संदर्भानं काही लोकांनी संशोधन केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल की एक हा शोधनिबंध दिसतोय आपल्या स्क्रीनवरती. या शोधनिबंधाचं शीर्षक आहे स्टडीज ऑन द इम्पॅक्ट ऑफ बॉक्साईट मायनिंग ॲक्टिव्हिटीज ऑन एन्व्हायरमेंट इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या बॉक्साईट खाणींच्या किंवा बॉक्साईटसाठी उत्खनन करण्यात येत असलेल्या ज्या खाणी आहेत, या खाणींचा पर्यावरणावरती होत असलेल्या परिणामाचा अभ्यास, असं या प्रबंधाचं शीर्षक इथं आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय. आणि हा प्रबंध लिहिला आहे रोहन जे लाड आणि जय सामंत या 2 संशोधकांनी म्हणूया किंवा 2 विचारवंतांनी हा लेखक लिहिलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट सायन्स, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि डेव्हलपमेंट रिसर्च अवेअरनेस अँड ॲक्शन इन्स्टिट्यूट कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत त्यांचं संशोधनाचं काम सुरू आहे आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी लिहिले.
आणि त्यांनी प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलं आहे, द वेस्टर्न घाट्स वन ऑफ द 34 ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स रिटेन मोर दॅन 30% ऑफ ऑल प्लांट, फिश, हर्पेटोफॉना अँड मॅमल स्पेसीज फाउंड इन इंडिया. म्हणजे पश्चिम घाट, आता शावडी तालुका आता आपल्या पश्चिम घाटामध्येच येतोय आणि या पश्चिम घाटामध्ये 34 या जैववैविध्य असलेली केंद्र आहेत आणि यापैकी या विविधता असलेल्या या सेंटरमध्ये किंवा या परिसरामध्ये 30% एकूण म्हणजे प्राणी संपदा असेल किंवा कीटक वगैरे वगैरे या सगळ्या प्राणी संपदेपैकी 30% एवढा भाग हा या वेस्टर्न घाट या परिसरामध्ये अस्तित्वात आहे असं या संशोधकांचं मत आहे. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की दिस इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह अँड फ्रगाइल रिजन इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट हॅज नाऊ बीन सब्जेक्टेड टू डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज सच एज डॅम्स, मायनिंग, रोड कन्स्ट्रक्शन, शुगर इंडस्ट्रीज ETC. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या या भागामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये या भागाचा विकास करण्याच्या हेतूनं म्हणा किंवा औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातनं किंवा सर्वच म्हणजे कृषी विकासाच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी या भागामध्ये डॅम्स, खाणी, त्याचबरोबर रस्ते निर्मिती आणि साखर फॅक्टरीज, शुगर फॅक्टरीज या मोठ्या प्रमाणावरती उभा राहत आहेत. बॉक्साईट मायनिंग इज वन सच मेजर ओपन कास्ट मायनिंग ॲक्टिव्हिटी विच हॅज सिग्निफिकंट निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द लोकल एन्व्हायरमेंट. त्यापैकी बॉक्साईट मायनिंग म्हणजे बॉक्साईटसाठी जे उत्खनन करण्यात येत असणारी ज्या खाणी आहेत याचा एक लक्षणीय, सिग्निफिकंट हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, लक्षणीय नकारात्मक परिणाम हा स्थानिक पर्यावरणावरती होत आहे. These major threats of this activity are dust pollution, vegetation loss, forest fragmentation and biodiversity loss. आणि ते असं पुढं म्हणतात की या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा दुष्परिणाम कशावरती होत आहे तर प्रदूषण होतं आहे, धुळीचं प्रदूषण म्हणजेच थोडक्यामध्ये हवेचं प्रदूषण असं आपण म्हणूया. त्याचबरोबर जैववैविध्याच्या दृष्टिकोनातनं काही महत्त्वपूर्ण वनस्पती असतील, वृक्षराज्य असेल यांचा ऱ्हास होतो आहे. त्याचबरोबर फॉरेस्ट फ्रॅगमेंटेशन म्हणजे आपण म्हणूया की जंगल आक्रसणे हे होतं आहे आणि एकूणच त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे वॉटर रिसोर्सवरती म्हणजे पाणी साठ्यावरती त्याचा परिणाम होतो आहे आणि त्याचा सोशल इम्पॅक्ट पण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे हे आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. त्याचबरोबर ते पुढे असं म्हणतात की द स्टडी रिव्हील दॅट द लीगल अँड इलिगल मायनिंग ॲक्टिव्हिटी हॅज इनिशिएटेड सिरियस एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इन द रिजन. दो मायनिंग इनिशियली प्रोव्हाइडेड जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉर लिमिटेड इनहॅबिटंट्स अँड जनरेटेड रेव्हेन्यूज टू गव्हर्नमेंट, इट वुड लास्ट ओनली फॉर अ शॉर्ट पिरियड. However, the damage caused to the local ecology as a result of the changed land use is permanent. ते पुढं जाऊन असं म्हणतात की आता इथं जी विकासाची जी कामं होत असतात सुरू आहेत त्याच्यामुळं जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढत आहेत. म्हणजे काम जे आत्तापर्यंत या भागातल्या लोकांना नव्हतं, रोजगार नव्हते, त्या रोजगाराची निर्मिती या सगळ्या उद्योगाच्या ॲक्टिव्हिटीजमुळं वाढत जरी असली तरी याच्यापासून होणारे जे फायदे आहेत हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. पण याचा जो परिणाम होणार आहे पर्यावरणावरती, इकॉलॉजी हा शब्द त्यांनी वापरला आहे, हा परिणाम मात्र प्रदीर्घकाळ टिकणारा, प्रदीर्घकाळ नव्हे त्यांनी परमनंट हा शब्द वापरलेला आहे, परमनंट आहे. आता याचा परिणाम म्हणून काय काय होऊ शकतो तर हा प्रबंध वाचल्यानंतर पुढे त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्या सगळ्यांचा अभ्यास करत जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला कळतं की ते काय नेमकं म्हणतायत. पुढे जाऊन ते असं म्हणतात की हा पॅरेग्राफ जो तुम्हाला मी हायलाईट करून दाखवतो किंवा ड्रॉ करून दाखवतो या पॅरेग्राफमध्ये, द वेस्टर्न घाट्स आर वन ऑफ द 34 हॉटस्पॉट्स ऑफ ग्लोबल बायोडायव्हर्सिटी सपोर्टिंग अ व्हरायटी ऑफ रेअर अँड एंडेमिक स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विच आर थ्रेटन ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटी. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य त्यांनी या रिपोर्टमध्ये टाकलेलं आहे की या पश्चिम घाटाच्या या परिसरामध्ये जी 34ची केंद्र आहेत त्यापैकी शावडी तालुक्यामधले एक केंद्र आहे
आणि इथं जागतिक जैववैविध्यता आपल्याला बघायला मिळते. आणि या ठिकाणी आपल्याला ज्या व्हरायटी वैविध्यपूर्ण ज्या स्पेसीज बघायला मिळतात, स्पेसीज जीवजंतू म्हणा, ॲनिमल्स हा शब्दसुद्धा त्यांनी वापरला आहे. आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू, कीटक वगैरे असतील, मग ते सरीसृप वर्गामधले सुद्धा प्राणी असतील, फुलपाखरं असतील, आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे प्राणी आपल्या शावडी तालुक्यामध्ये गवे आहेत, बिबट्या आहेत आणि असंख्य प्राणी असतील. यांच्यावरती एक प्रकारचं यांच्यावरती हे सगळं थ्रेटन होत चाललेलं आहे. थ्रेटन म्हणजे त्यांच्यावरती भीतीचं सावट आहे. या प्राण्यांच्या अस्तित्वावरती एक भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे आणि हे केवळ ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळं झालेलं आहे. मानवी ॲक्टिव्हिटीज इथं ज्या चालू आहेत, आणि या ॲक्टिव्हिटीज कुठल्या आहेत तर खाणीचं उत्खनन, त्यानिमित्तानं जंगलाचा ऱ्हास होणं, रस्ते बांधणी, नवीन नवीन प्रकारचे रस्ते, वर्दळ, याच्यामुळं जे इथलं जे जंगल आहे हे जंगल आक्रस्त आहे आणि त्याचबरोबर जंगलामध्ये असलेले जे प्राणी संपदा आहेत ते डिस्टर्ब होत आहेत. अशा पद्धतीचं एक त्यांचं जे मत आहे ते मत त्यांनी पुढच्या एका पॅरेग्राफमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. एका पॅरेग्राफमध्ये ते असं म्हणतात, या पॅरेग्राफमध्ये इथून सुरू होणारा, मोस्ट इम्पॉर्टंटली द बॉक्साइड माइन्स लोकेटेड ॲट उदगिरी, गिरगाव, बुरंबाळ, धनगरवाडी and Durgamanwadi are located along the dense patches of forest which act as a narrow wildlife corridor between two very important protected areas in the northern western Ghats, that is Chandoli National Park and Radhanagari Wildlife Sanctuary. The proposed Sahyadri Tiger Reserve also falls under this area. Also, most mines fall in eco-sensitive zone. First category as per the WGEEP 2011 recommendations. The committee has also suggested no new mining lease and total phase out of ongoing mining by 2016 in this zone. तर हा जो भाग आहे, ज्या भागामध्ये काही गावांचा उल्लेख करण्यात आला, उदगिरी, गिरगाव, बुरंबाळ, धनगरवाडी, दुर्गमानवाडी, हा जो पट्टा आहे, हा पट्टा कशाला जोडतोय तर चांदोली नॅशनल पार्क जे आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान, आणि त्याचबरोबर राधानगरी वाईल्डलाईफ सँक्च्युरी म्हणजे राधानगरी अभयारण्य, या दोन गोष्टींना जोडणारा हा पट्टा आहे. आणि या पट्ट्यामध्येच खऱ्या अर्थानं माइन्स खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं हा संपूर्ण भाग जो इकोसेन्सिटिव्ह झोनच्या अंतर्गत येतोय हा पूर्णपणे धोक्यात आला आहे असं ते म्हणतात. द ट्रक अँड डंपर ट्रान्सपोर्ट हॅज कॉज्ड अ कनोपाय ओपनिंग ऑफ फॉरेस्ट विच इज अफेक्टिंग द लोकल मुवमेंट्स ऑफ वाईल्ड. या ज्या खाणी आहेत या नेमक्या जंगल परिसरामध्ये आहेत आणि या खाणींमुळं या परिसरामध्ये जे रोड निर्माण झालेले आहेत त्यामुळं जंगल हे एक्सपोज झालेलं आहे आणि त्याच्यामुळं या जंगलादरम्यान जाणारे जे रोड आहेत त्याच्यामुळं लोकल मुवमेंट ऑफ वाईल्ड लाईफ म्हणजे जंगलामधले प्राणी यांच्या हालचालीवरती यांचा परिणाम झालेला आहे, त्यांच्यावर त्याचा दुष्परिणाम झालेला आहे या वर्दळीमुळे. कारण वर्दळीचा, वाहनांचा आवाजाचा प्राण्यांच्यावरती दुष्परिणाम होतो हे सर्वश्रुत आहे. कारण मी याचा अनुभव तेव्हा घेतला होता जेव्हा आम्ही केरळला गेलो होतो, त्रिवेंद्रम, कन्याकुमारीला. तेव्हा कर्नाटकमधनं आम्ही प्रवास करत असताना कर्नाटकमधल्या बंदीपूर नॅशनल हायवेमधनं म्हणजे दिवसभर तो आमचा जंगलामधला प्रवास होता. त्या दरम्यान त्या जंगलामधनं जात असताना वाहनांना हॉर्न करण्यासुद्धा बंदी असते. हॉर्न कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नका अशा सूचना असतात, सक्त सूचना असतात. कारण या हॉर्नमुळे प्राणी जे जंगलामधले असतात, रस्त्याच्या कडेला अगदी आपण बघू शकतो ते प्राणी, हत्तींचा कळप, हरणांचा कळप, अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, तर हे सगळे प्राणी डिस्टर्ब होतात या आवाजामुळं, या गोंगाटामुळं. आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळं अर्थातच ते सैरावैरा होऊ शकतील आणि कदाचित जंगलाच्या परिसरामधनं बाहेर पडून ते मानवी वस्तीवरती येऊ शकतील. आणि नेमकं इथं ते सांगितले की पुढच्या ओळीमध्ये आपल्याला दिसेल की द नॉईज जनरेटेड बाय ब्लास्टिंग अँड मुवमेंट ऑफ हेवी मशिनरी, जो आवाज होतोय कशाचा, ब्लास्टिंगचा, त्याचबरोबर हेवी मशिनरी, या माइन्सच्या अंतर्गत असलेली हेवी मशिनरी, या माइन्सची जी मशिनरी आहे, ब्लास्टिंगच्या ज्या मुवमेंट्स होत आहेत
याच्यामुळं होणारा जो आवाज आहे, त्याचबरोबर जी वर्दळ आहे वाहनांची, याच्यामुळं त्याचं म्हणतात की प्रिस्टीन फॉरेस्ट हॅज कॉज्ड अ सिरियस डिस्टर्बन्स टू द बिहेवियर ऑफ वाईल्ड लाईफ. आणि त्याच्यामुळं जंगलामधले हे जी प्राणी संपदा आहे यांच्या बिहेवियरवरती, यांच्या वर्तणुकीवरती याचा दुष्परिणाम झालेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी त्याचा दुसरा एक दुष्परिणाम त्यांनी सांगितला पुढच्या ओळीमध्ये, रोड किल्स ड्यू टू ॲक्सिडेंट्स इज कॉमन इस्पेशली ड्युरिंग नाईट टाईम. आणि त्याचबरोबर अपघाताचं प्रमाण पण जास्त आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या रिपोर्टमध्ये कन्क्ल्युजन दिसतं आहे ते म्हणजे या माइन्स ॲक्टिव्हिटीचा हा दुष्परिणाम हा ह्याच्यावरती होतो, प्राणीसंपदेवरती होतो. आणि माझा बोलण्याचा हेतू नेमका तोच आहे की पूर्वी आपल्याकडे जंगलं नव्हती का, पूर्वी आपल्या जंगलांमध्ये प्राणी नव्हते का, पण पूर्वी मानवी वस्तीवरती प्राण्यांचे होणारे हल्ले हे क्वचित म्हणण्यापेक्षा नाही कधी बघायला आणि ऐकायला सुद्धा मिळत नव्हते. पण अलीकडं मात्र रोज आपण पेपरमध्ये एक दिवस आडानं, आठवड्यामधनं कधी एकदा बातमी आली नाही असं कधी होत नाही. अशा पद्धतीच्या या सगळ्या घटना घडताना दिसत आहेत. आणि याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाची भूमिका, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला दिसतंय की इथं आपल्या शाहूडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्या मायनिंग सुरू आहेत, मग बॉक्साईटसाठी वगैरे वगैरे, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी जबाबदार आहेत असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही. मुद्दा नंबर 1. हा एक प्रबंध आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय, द इम्पॅक्ट ऑफ बॉक्साईट मायनिंग ऑन द फिजिकल एन्व्हायरमेंट ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रावरती होणारा बॉक्साईट मायनिंगचा दुष्परिणाम. या प्रबंधामध्ये, हा प्रबंध लिहिला आहे देवीदास रणधीर आणि अमित धोरदे या दोघांनी. हे डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी रयत शिक्षण संस्थेच्या भूगोल विभागाचे हे अभ्यासक आहेत. कोपरगाव इंडियामध्ये, कोपरगाव या भागामध्ये असलेलं हे कॉलेज आहे आणि या कॉलेजमधले हे संशोधक आहेत. तर आणि जे संशोधन केले त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की काय म्हणतात बघा, द गव्हर्नमेंट हॅज लीज्ड 33 बॉक्साईट मायनिंग प्रोजेक्ट्स इन वेस्टर्न महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 33 एवढ्या बॉक्साईट मायनिंग प्रोजेक्ट त्यांनी लीज केले आहेत गव्हर्नमेंटनं. त्यापैकी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट लीजेस, मी हे तुम्हाला दाखवतो, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट लीजेस द बॉक्साईट फॉर मायनिंग वेअर ग्रँटेड इन द डिस्ट्रिक्ट ऑफ कोल्हापूर 16. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16 मायनिंग त्यांनी लीजवरती दिलेले आहेत. त्याचबरोबर पुढे ते असं म्हणतात की कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रँक्स फर्स्ट इन बॉक्साईड मायनिंग प्रोजेक्ट वेअर ॲज रायगड ॲट रँक 2nd. तर लीजवरती मायनिंग प्रोजेक्ट देण्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा आघाडीचा क्रमांक लागतो. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मायनिंग प्रोजेक्ट देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परत एकदा पुढं जे एक विधान केलेलं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. इफ वन स्टडीज तहसीलवाज, जर तहसील तालुक्यांचा जर विचार केला, information of bauxite mining project, it is observed that the leased mines are located in शावडी 10. तर 33 पैकी कोल्हापूर जिल्ह्याला 16 खाण उत्खननाचे प्रोजेक्ट दिलेले आहेत आणि या 16 पैकी 10 प्रोजेक्ट्स हे शावडी तालुक्यामध्ये आहेत, सर्वाधिक शावडी तालुक्यामध्ये आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे खनिकर्म उत्खननाचं जे काम चालू आहे याचा दुष्परिणाम आपल्या तालुक्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही असं दिसतं. निबंधामध्ये हे जे 2 निबंध आपण जे बघितलेत, या मायनिंग ॲक्टिव्हिटीजमुळं कशा पद्धतीनं प्राणीसंपदा, जंगलातली प्राणीसंपदा डिस्टर्ब्ड होते, तर असे त्याचे दुष्परिणाम आहेत. तर आपण असं म्हणू शकतो, या अँगलनं देखील विचार करू शकतो की शावडीकरांवरती, शावडी तालुक्यामध्ये असलेली जी विविध गावं आहेत, या विविध गावांवरती प्राण्यांचे जे हल्ले होत आहेत, या हल्ल्यामध्ये आपण केवळ प्राण्यांना दोष देऊन चालणार नाही, तर प्राणी संपदा ज्यामुळं डिस्टर्ब झालेली आहे ते कारण खाणींचं साम्राज्य वाढणं असू शकतं. या अँगलनं देखील समाजधुरीणांनी, जनतेनं, राजकारणी लोकांनी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी देखील विचार करणं आवश्यक आहे.
पर्यावरण तज्ज्ञांनी या बाबतीमध्ये काय भूमिका घेतली होती हे देखील बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण बघूया तशा पद्धतीचं एखाद्या पर्यावरण तज्ज्ञाचं काय मत आहे. ही बातमी 2014ची आहे. त्यावेळेचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर राजाराम माने होते. बाचुळकर म्हणून एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत. आपल्याला ही बातमी दिसत असेल, द टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेली बातमी आहे ही. आणि ही बातमी आलेली आहे छापून ती डिसेंबर 3, 2015ला. आणि याच्यामध्ये बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे, द कंट्रोवर्शियल मायनिंग ॲक्टिव्हिटी ॲट एलवनजुगाई विलेज इन शावडी तहसील ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इज ऑब्स्ट्रक्टिंग द वाईल्ड लाईफ कॉरिडॉर. यामध्ये सरळ असं म्हटलेलं आहे या बातमीमध्ये की जी विवादास्पद मायनिंग ॲक्टिव्हिटी एळवणजुगाई या खेडेगावामध्ये सुरू आहे शावडी तालुक्यामधल्या, यामुळं वाईल्ड लाईफ कॉरिडॉर जो आहे, वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणजे जंगली जे श्वापद जे जंगलामध्ये आहेत रानटी प्राणी, या प्राण्यांच्या वरती त्याचा दुष्परिणाम होतो. इस्पेशली इंडियन गोर म्हणजे मला वाटतं गवा असेल, सांबर, लेपर्ड्स, बिबट्या वगैरे, बिबट्या, सांबर आणि गवा यांच्यावरती या सगळ्या मायनिंग ॲक्टिव्हिटीचा दुष्परिणाम होतो आहे. म्हणजे मगाशी आपण जे म्हटलं की मायनिंग ॲक्टिव्हिटीमुळं प्राणी संपदा डिस्टर्ब होतात आणि त्यांचं अतिक्रमण हे मानवी वस्तीवरती होतं आणि मानवी वस्तीवरती त्यांचे हल्ले होतात. भक्ष्याच्या शोधार्थ ते येतात आणि मानवी वस्तीवरती ते हल्ला करतात आणि मग दुर्दैवी घटना घडतात. जसं की मगाशी आपण बघितलं की त्यामुळं काही मुलांना आपले जीव गमवावे लागले. आणि केवळ पेपरमध्ये बातमी वाचून आपण हे केवळ चालणार नाही, तर या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं शास्त्रीयदृष्ट्या संशोधन करणं. आणि हे प्राण्यांचे हल्ले वाढलेले आहेत, हे केवळ प्राण्यांची संख्या वाढली, जंगलाची संख्या वाढली का त्याचं उलट झालेलं आहे, जंगलाची संख्या कमी होते, प्राणी डिस्टर्ब होत आहेत किंवा काय. याच्यामध्ये या बातमीमध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे, वेन द TOI म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया जेव्हा व्हिजिट त्यांनी केलं त्या भागाला, त्यावेळेला देर वेअर सेव्हरल अर्थ मूव्हर्स इन ॲक्शन. अनेक अर्थ मुव्हिंग करणाऱ्या मशिनरी तिथं सुरू होत्या. द कोम्पन, वारणा मिनरल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मायनिंग ॲक्टिव्हिटी मधले जे उद्योगधंद्यांची नावं त्यामध्ये म्हणजे संस्थांची व्यावसायिक कंपन्यांची ती नावं आहेत. They have also deployed a number of dumpers that are carrying the bauxite ore from the plateau through the base, which is located near the Pawankhand spot. The spot with its historical legacy is a famous tourist attraction in the region. खरं तर पावनखिंड म्हणून जो भाग आहे त्या भागाच्या पायथ्यापासून खूप सारे हे सगळे डंपर्स वगैरे बॉक्साईट घेऊन जाणारे हे सगळी वाहतूक चालू आहे त्या भागामध्ये. आणि हा सगळा भाग हा ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा भाग आहे. तर या भागामधूनच ही सगळी वाहतूक, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू आहेत. याचा परिणाम प्राणी संपदेवरती जसा होतोय त्या पद्धतीनं टाइम्स ऑफ इंडिया या पेपरनं ज्या पद्धतीने इथं वाक्य टाकले की ऐतिहासिक जे आपली लिगसी जी आहे, ऐतिहासिक जे ठेवे आहेत आपले या भागामधले, यांच्यावरती दुष्परिणाम होतो. पावनखिंड हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की खूपच महत्त्व असलेलं, ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं असलेलं पावनखिंड हा भाग. तर या निमित्तानं मधुकर बाचुळकर जे चेअरमन आहेत निसर्गमित्र ऑर्गनायझेशनचे मधुकर बाचुळकर, हू वॉज वर्किंग फॉर एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि पर्यावरणाच्या संदर्भानं काम करणारे हे मधुकर बाचुळकर ते काय म्हणतात हे इथं आपल्याला दिसतंय. मी ते हायलाईट करेन, हायलाईट करता येणार नाही मला, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. आपल्याला स्क्रीनवरती पण दिसत असेल, माझा कर्सर जिथं दिसतो तिथून तुम्ही बघू शकता. 6 months ago आय हॅड रेज्ड ऑब्जेक्शन्स विथ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर. म्हणजे 6 महिन्यापूर्वी मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर किंवा त्यांच्यासमोर हा प्रश्न मी उभा केला होता आणि याला विरोध पण मी दर्शवला होता. इन आवर रुटीन मीटिंग ऑन एन्व्हायरमेंटल इश्यूज, पर्यावरणाच्या संदर्भातल्या विषयाच्या संदर्भाने ज्या मिटिंगा झाल्या त्या मिटिंगांमध्ये मी हा विषय त्यांच्यासमोर मांडला होता, असं मधुकर बाचुळकर म्हणतात. 2015ची बातमीमध्ये हे आलं आहे. इट इज कॉल्ड कंपोजिट कमिटी म्हणून असं त्याला म्हटलं जातं. त्या कमिटीमध्ये तो विषय निघाला होता. वेअर अदर एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज अँड ऑफिशियल्स फ्रॉम महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड वेअर ऑल्सो प्रेझेंट. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे सदस्य देखील या ठिकाणी होते. आणि या संदर्भानं ज्या कंपन्या इथं उत्खननाचं काम करतात त्यांच्या विरोधात काही ॲक्शन घ्या, तर हा असा विषय त्यांनी काढलेला होता. परंतु त्याच्यावरती पुढं काय झालेलं दिसत नाही आहे.
ते पुढं बाचुळकर पुढं असं म्हणतात, द मायनिंग ॲक्टिव्हिटी थ्रू दो डायरेक्टली नॉट इन्व्हॉल्व इन कटिंग द ट्रीज ॲट टाइम्स. सध्या या ज्या मायनिंग ॲक्टिव्हिटी सुरू आहेत, जे म्हणजे सध्या तरी काय ते वृक्ष वगैरे काय तोडत जरी नसले तरी देखील पुढं ते म्हणतात ते असं आहे, इज अ नॉइझी बिझनेस. या प्रचंड ध्वनी प्रदूषण होणाऱ्या या ॲक्टिव्हिटीज आहेत. ॲज अ बघा ते असं म्हणतात की इज अ नॉइझी बिझनेस अँड इट डिस्टर्ब्स द वाईल्ड लाईफ. आणि त्यामुळं जंगल संपत्ती जे आहे, संपदा जी आहे, म्हणजे विशेषतः वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि जैववैविध्यपूर्ण असणारी जे प्राणी संपदा आहे या लोकल एरियामधला, यांच्यावरती त्याचा दुष्परिणाम होतो. द लाऊड नॉईस ऑफ डिगिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ डग अप. हा जो प्रचंड आवाज होतो आहे डिगिंगचा, उत्खननाचा आणि ट्रान्सपोर्टेशनचा आणि वाहतुकीचा, द वाईल्ड ॲनिमल्स आर नॉट यूज टू सच नॉईस अराउंड डेम. खरं तर जंगलामधले प्राण्यांना या सगळ्या आवाजाची हे सगळा आवाज वगैरे ह्या सगळ्या त्यांच्यासाठी अत्यंत नवख्या गोष्टी असल्या कारणानं या गोष्टीला ते सरावलेले नाहीत. हेन्स म्हणून दे शिफ्ट टू अदर लोकेशन्स. आणि या आवाजाच्या मुळे भीतीनं ते बाचुळकर एक वाक्यात वापरतात, हेन्स दे शिफ्ट टू अदर लोकेशन्स. या भीतीमुळं ते वेगवेगळ्या परिसरामध्ये सैरावैरा धाव घेतात, सुरक्षित ठिकाणी पळण्याचा प्रयत्न करतात. या आवाजामुळे इट रिझल्ट्स इन फोर्सफुल शिफ्टिंग टुवर्ड्स ह्युमन हॅबिटॅट्स. आणि त्यांनी सरळपणानं बाचुळकरांनी एक वाक्य वापरलं आहे, इट रिझल्ट्स इन फोर्सफुल शिफ्टिंग टुवर्ड्स ह्युमन हॅबिटॅट्स. आणि त्यामुळं प्राणी संपदा हे ह्युमन हॅबिटॅट्स, मानवी वस्तीवरती ते शिफ्ट होतात. भक्ष्याच्या शोधार्थ असू दे, सुरक्षिततेच्या कारणासाठी असू दे, पण अशा वेगवेगळ्या कारणासाठी हे प्राणी जंगल सोडून ते पळतात, मानवी वस्तीकडे ते धाव घेतात. पुढे जाऊन ते असं म्हणतात की मोस्ट केसेसमध्ये हे जे पठार जे आहे इट इज कवर्ड विथ ग्रास. खूप सारं म्हणजे आपण त्याला म्हणूया की ग्रीन ग्रास आहे, हिरवं गवत वगैरे कुरणं आहेत. आणि त्यावरती गुजराण करणारे हर्बिवरस ॲनिमल्स, हर्बिवरस म्हणजे गवत सदृश वगैरे शाकाहारी प्राणी आपण त्याला म्हणूया. जे प्राणी लाईक इंडियन गौर म्हणजे गवा, सांबर, हे सगळे प्राणी इकडं या जंगलामधनं ते पलायन करतात, विविध ठिकाणी ते पलायन करतात. आणि अर्थातच यांच्या पाठीमागणं भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्यासारखे प्राणी यामधनं ते त्या भक्ष्यांच्या शोधार्थ इकडं तिकडं ते पळत असावेत. आणि त्याच्यामुळं जंगलामधनं शिफ्टिंग होत चाललेलं आहे प्राण्यांचं. आणि हे सगळे प्राणी मानवी वस्तीवरती आक्रमण करतात, असा एकंदरीत या सगळ्या ह्याचा सार आपल्याला दिसतो. धनंजय जोशी म्हणून एक व्यक्ती आहेत, ते नेचर लवर आहेत, हू हॅज पार्टिसिपेटेड इन सेव्हरल सर्वेज ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट. ते असं म्हणतात, आय हॅव एक्सप्लोर्ड द रिजन सेव्हरल टाइम्स अँड आय हॅव फाउंड स्कॅट्स ऑफ लेपर्ड्स अँड टायगर्स नियर द एरिया. ते असं म्हणतात की मी या संपूर्ण परिसराला, म्हणजे हा जो प्रदेश आहे दुर्गम शावडी तालुक्यामधला, या परिसराला मी भेट दिलेली आहे आणि मला असं खूप सारे बिबटे, वाघ वगैरे या सगळ्या परिसरामध्ये दिसलेले आहेत. द एरिया शेअर्स इज बाउंड्री विथ सह्याद्री टायगर रिझर्व. हा संपूर्ण जो भाग आहे तो सह्याद्री टायगर रिझर्वशी सान्निध्य असलेला भाग आहे. विच एंड्स, आणि हा भाग जिथं एंड होतो तो आहे आंबा घाट. इट मीन्स द नॅशनल ॲनिमल ऑफ कंट्री हॅज कम आउट ऑफ STR इन सर्च ऑफ वॉटर अँड फूड. आणि याचाच अर्थ असा होतो असं ते पुढं म्हणतात की राष्ट्रीय, आपल्या देशामधले जे राष्ट्रीय प्राणी आपण ज्यांना म्हणतो, हे सगळे प्राणी इथून पाणी आणि अन्नाच्या शोधार्थ हे सगळे या परिसरामध्ये शोधार्थ असतात. पण हे सगळे प्राणी संपदेचे हे जे वर्तन आहे, हे सगळं वर्तन ते असं म्हणतात पुढे, विच इज नाऊ बिईंग डिस्टर्ब्ड बाय मायनिंग ॲक्टिव्हिटी. आणि हे सगळे प्राणी हे डिस्टर्ब झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मायनिंग ॲक्टिव्हिटी या भागामध्ये सुरू आहेत याच्यामुळं. थोडक्यात ही जी बातमी आहे, ही बातमी डिसेंबर 3, 2015ला छापून आलेली आहे. 2015ला ही बातमी जी आलेली आहे ती टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे. हे आपल्याला इथं दिसतं आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी छापून आलेली आहे. 2015ची बातमी. 2015ला हा विषय बाचुळकर आणि जे जोशी आहेत मगाशी ज्यांचा उल्लेख केला, त्यांनी हा विषय रेज केलेला होता.
आणि तो विषय हा त्यावेळचा अर्थातच ज्याला आपण म्हणूया की ते काळाच्या पुढचे बघणारी माणसं असतील म्हणा, पण आता हा विषय आज आपल्याला आज देखील सतावतोय आणि आज देखील खूप मोठ्या प्रमाणावरती प्राण्यांचं, जंगली प्राण्यांचं मानवी वस्तीवरती आक्रमण वाढतंय आणि या आक्रमणाला अर्थातच प्राणी जबाबदार नाही आहेत, तर या आक्रमणाला जबाबदार आहेत ते मानव. आणि या मानवी ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, या ॲक्टिव्हिटीज आपल्याला कुठेतरी थांबवायला लागणार. धन्यवाद.